नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण होतं, कारण संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. महिन्यामध्ये 2 चतुर्थीही येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. तर पहा, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. तर या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केली जाते, व्रत केलं जातं. असं जे व्यक्ती करतात त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. त्यांच्या जीवनामध्ये नेहमी प्रगती. गणपती बाप्पा हे ज्ञान देणारे, ज्ञानाची देवता, बुद्धीची देवता, त्याचबरोबर संकट दूर करणारे, त्याचबरोबर विघ्नहर्ता असं म्हणून देखील गणपती बाप्पांना ओळखलं जातं. म्हणूनच प्रत्येक कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं. त्यांची प्रथम पूजा अर्चा केली जाते आणि त्यानंतरच कोणतेही शुभकार्य हे केले जातात, जेणेकरून त्या शुभकार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न, संकट, अडचणी ह्या येऊ नये यासाठी गणपती बाप्पांना प्रथम पूजा ही केली जाते. तर पहा, गणपती बाप्पा हे विघ्न हरणारी विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे उद्या काही उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला अशा ठिकाणी 11 तांदूळ अर्पण करायचे आहे. हे 11 तांदळाचे दाणे आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत. हे जर आपण त्या ठिकाणी अर्पण केले तर कितीही कठीण इच्छा असू द्या, बाप्पा आपली नक्कीच पूर्ण करतील. आयुष्यातले सर्व संकट, अडचणी, दोष हे सर्व दूर होऊन जातील. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाही. आपल्या जीवनामध्ये सतत प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. तर पहा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट, अडचणी आणि काही ना काही इच्छा ह्या प्रत्येकाच्या असतात. परंतु खूप कष्ट, मेहनत करून देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपण जे काही काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतात. आपले ते काम पूर्ण होत नाही आणि आपल्याला योग्य तो मोबदला देखील प्राप्त होत नाही. आणि ह्यामुळेच काय करायचं आहे की आपण जर असे काही प्रयत्न, मेहनत करत आहोत त्यावेळेस आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. ज्या ह्या विशिष्ट तिथी येतात बरं का, एक संकष्ट चतुर्थी असते, एकादशी असते किंवा अमावस्या, पौर्णिमा किंवा विशिष्ट सण असे उत्सव असतात. त्यावेळेस अशा विशिष्ट तिथींना जे काही देवता आहेत तर ते जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावर वावरत असतात आणि त्यामुळे आपल्याला जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ हे ते आपल्याला प्रदान करून देत असतात. त्यामुळे आपल्याला असे हे काही उपाय अशा वेळेस करायचे असतात. तर पहा, हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता किंवा तुम्ही घरी केला तरी सुद्धा चालेल. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. हे 11 तांदळाचे दाणे घेताना कुठेही तुटले फुटलेले घेऊ नका. व्यवस्थित आणि अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. नंतर हे जे तांदूळ आपण दाणे घेतलेले आहेत तर त्या तांदळाच्या दाण्यांना तुम्हाला हळद आणि कुंकू हे लावायचं आहे. जसं आपण लग्नामध्ये अक्षदा बनवतो त्या पद्धतीने त्याला आपल्याला कलरफुल बनवायचं आहे, म्हणजे हळद कुंकू त्यांना आपल्याला लावायचं आहे.
पहा, हा उपाय तुम्ही जर देवघरासमोर करणार असाल, घरी करणार असाल तर देवघरासमोर बसताना आसन टाकून बसायचं आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे तांदूळ घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसायचा. हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांवरती पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना 11 वेळा चम्मचने किंवा पळीने तुम्ही पाणी अर्पण करा, पंचामृत अर्पण करा. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांवरती हा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना चंदन किंवा मग अष्टगंध लावून त्यांचं टिळक करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आवडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दुर्वा त्यांना अर्पण करायचे आहेत. लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही मोदकाचे नैवेद्य दाखवू शकता. जर ते शक्य नसेल तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. उपाय करण्यासाठी एक जास्वंदाचं लाल फूल तुम्हाला हवं आहे. त्याचबरोबर 11 तांदळाचे दाणे जे आपण कलर म्हणजे हळदी कुंकू लावून घेतलेले आहेत. त्याचबरोबर बघा, जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं. त्यानंतर आपल्याला तांदळाचे हे दाणे जे आहेत तर त्यातला एक दाणा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. तांदळाचा दाणा हातात घेतल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणून नंतर ती जी अक्षता आहे तर ती तुम्हाला ते लाल फूल जे ठेवलेलं आहे त्या फुलावरती टाकायचे आहे. तर पहा, मंत्र असा आहे, इद अक्षतम ओम गण गणपते नमः. इद अक्षतम ओम गण गणपते नमः. हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणायचा, तुमची इच्छा व्यक्त करायची आणि तो जो तांदळाचा दाणा आहे तर तो त्या लाल जास्वंदाच्या फुलावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे. तुम्हाला एक एक अक्षदा हातामध्ये घ्यायची आहे, हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची इच्छा सांगून ती अक्षदा गणपती बाप्पांपाशी समर्पित करायची आहे. त्या फुलावरती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. असं तुम्हाला 11 वेळा करायचं आहे. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून परत एकदा गणपती बाप्पांना तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. नंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर परत एकदा 108 वेळा तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही देवघरासमोर बसून देखील हा उपाय करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता. पहा, जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करा, कारण मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि सकारात्मक ऊर्जा ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आपलं मन देखील सकारात्मक असते आणि त्यामुळे आपण हा उपाय जेव्हा करतो त्यावेळेस आपलं जो उपाय आहे तर तो 100% रिझल्ट आपल्याला देऊन जातो. जर तुम्हाला शक्य झालं तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता, नाही शक्य घरी केला तरी चालेल. त्यानंतर तुम्ही दुसरा देखील उपाय करू शकता. तो म्हणजे आपण चतुर्थी आहे, चतुर्थीच्या दिवशी चंद्रदेवांना अर्घ देऊनच चंद्रदेवांची पूजा करूनच मग हा व्रत जे आहे तर ते उपवास सोडत असतो. या दिवशी चंद्राला अर्घ देताना तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लाल चंदन किंवा मग कुंकू टाकलं तरी चालेल. त्याचबरोबर फुलं अक्षदा टाकून आपल्याला चंद्रदेवांना अर्घ हे द्यायचा आहे. चंद्रदेवांची कृपा ही आपल्याला लाभण्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. चंद्रदेवांना जे पाणी मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने अर्घ द्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि चंद्रदेवांची पूजा करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे सर्व दुःख अडचणी संकट दूर होऊन जातात. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या ज्याही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होतात. अशा पद्धतीने हा उपाय नक्की करा. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपती नमः.